नमस्कार. नमस्कार. आपण सगळेच एका शर्यतीत धावत असतो, हा. नाही का? हो ना. म्हणजे जास्त पैसा, मोठं पद, समाजात एक प्रकारचा मान सन्मान, या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण प्रचंड मेहनत घेतो. अगदी. पण कधीकधी असं होतं की हे सगळं मिळूनही, म्हणजे गाडी, बंगला, बँक बॅलन्स सगळं असूनही आतून एक प्रकारची पोकळी जाणवते. हा. मग प्रश्न पडतो की अरे, आपण ज्याला यश म्हणतोय ते खरंच हेच आहे का? आणि हा जो प्रश्न आहे ना, तो खूप महत्वाचा आहे, कारण हा आपल्याला त्या भौतिक समृद्धीच्या पलीकडे बघायला लावतो. बरोबर. अनेक विचारवंत, अनेक ग्रंथ याच आंतरिक पोकळीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच आज आपण यावरच बोलणार आहोत. आपल्याकडे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या आध्यात्मिक दृष्टीने सधन होण्याचे साधन साध्य करावे या विषयावरचे काही विचार आहेत. तर आज आपण या विचारांच्या आधारे आध्यात्मिक संपत्ती म्हणजे नक्की काय आणि ती मिळवण्यासाठी कोणती व्यावहारिक साधनं वापरता येतील हे समजून घेणार आहोत. चला या विषयाच्या खोलात जाऊया. नक्कीच. तर सुरुवातीलाच एका अगदी मूलभूत प्रश्नाकडे येऊया. आध्यात्मिक सधनता हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या मनात एक चित्र येतं. हो. की सगळं काही सोडून हिमालयात निघून जाणं. तर या लेखनानुसार आध्यात्मिक सधनतेचा अर्थ भौतिक गोष्टींचा पूर्णपणे त्याग करणं असाच आहे का, की याचा काहीतरी वेगळा अधिक व्यावहारिक अर्थ आहे? हा एक खूप सामान्य गैरसमज आहे आणि लेखनात यावर अगदी स्पष्टपणे भाष्य केलंय. अच्छा. इथे आध्यात्मिक सधनतेचा अर्थ भौतिक गोष्टींचा तिरस्कार करणं असा अजिबात नाही. उलट भौतिक संपत्ती जीवनात सुखसोयी आणि सुरक्षितता देते हे वास्तव मान्य केलं आहे. पण मुद्दा हा आहे की ती मनाला चिरंतन समाधान किंवा स्थैर्य देऊ शकत नाही. म्हणजे असं म्हणता येईल का की आपल्याकडे एक उत्तम गाडी आहे, हो, पण आपल्याला कुठे जायचंय हेच माहिती नाहीये, किंवा गाडी चालवताना आपलं मनच स्थिर नाहीये? अगदी उत्तम उदाहरण आहे हे. भौतिक संपत्ती त्या गाडीसारखी आहे, एक साधन. पण आध्यात्मिक सधनता म्हणजे गाडी चालवण्याचं कौशल्य, नकाशाची समज आणि मुख्य म्हणजे प्रवासाचा आनंद घेण्याची क्षमता. यात आत्मज्ञान, सद्गुण आणि आंतरिक शांती यांचा समावेश होतो. थोडक्यात सांगायचं तर ही बाह्य आणि आंतरिक समृद्धी यांच्यात समतोल साधण्याची कला आहे. अच्छा, म्हणजे केवळ बाहेरून श्रीमंत असून भागत नाही, आतूनही संपन्न असायला हवं. अगदी. ठीक आहे, म्हणजे हा त्यागाचा नाही तर संतुलनाचा मार्ग आहे. पण मग या मार्गावर पहिलं पाऊल कोणतं? लेखनात आत्मपरीक्षण या संकल्पनेवर खूप भर दिला आहे. ही सुरुवात इतकी मूलभूत का मानली गेली आहे? म्हणजे अनेकदा आपण थेट उपाय शोधायला जातो, पण सुरुवात स्वतःपासून का करायची? कारण जोपर्यंत आपल्याला नक्की समस्या काय आहे हेच कळत नाही, तोपर्यंत त्यावर उपाय कसा करणार? बरोबर. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणं. आपले विचार कुठून येतात, आपल्या भावना का निर्माण होतात, आपण एका विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट पद्धतीनेच का वागतो याचं प्रामाणिकपणे विश्लेषण करणं. हा स्वतःच्या मनाचा एक एक्सरे काढण्यासारखा प्रकार आहे. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं ते प्रत्यक्षात अवघड असू शकतं ना. म्हणजे स्वतःच्या चुका किंवा कमतरता पाहणं कुणाला आवडतं? यात तर माणूस आणखीनच निराश होऊ शकतो. तुम्ही बरोबर मुद्दा मांडला. म्हणूनच लेखनात म्हटलं आहे की हे विश्लेषण न्यायाधीशाच्या भूमिकेतून नाही करायचं. अच्छा. तर एका साक्षीदाराच्या भूमिकेतून करायचंय. मी असा का आहे या भावनेने स्वतःला दोष देण्याऐवजी माझ्या मनात असे विचार येत आहेत हे फक्त पाहणं. आणि ही प्रक्रिया जेव्हा आपण नियमितपणे करतो तेव्हा त्याचे 3 महत्वाचे परिणाम दिसतात. ते कोणते? पहिला, आपल्याला आपल्या मर्यादा आणि दुर्बलता स्पष्ट दिसू लागतात. यामुळे एक प्रकारची नम्रता येते, अहंकार कमी होतो. दुसरा? बरोबर. आपण तात्पुरत्या आकर्षणांना किंवा मोहांना बळी पडण्यापासून स्वतःला वाचवू शकतो, कारण आपल्याला आतून कळतं की यातून अंतिम समाधान नाही मिळणार. आणि तिसरा, जो सर्वात महत्वाचा आहे, तो म्हणजे विवेक जागृत होतो. विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखण्याची क्षमता. अगदी. आजच्या काळात जिथे प्रत्येक बाजूने माहितीचा भडीमार होतोय, तिथे हा विवेक म्हणजे एका फिल्टरसारखं काम करेल, नाही का? अगदी बरोबर. हा विवेक म्हणजे आपल्या आतला आवाज, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो. म्हणूनच आत्मपरीक्षण ही केवळ पहिली पायरी नाहीये, तर संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा तो पाया आहे. त्या पायाशिवाय पुढची इमारत उभीच राहू शकत नाही. छान. तर एकदा का आत्मपरीक्षणाने हा पाया घातला की मग त्यावर इमारत बांधण्यासाठी काही साधनांची गरज लागेल. लेखनात एका त्रिसूत्रीचा उल्लेख आहे.
म्हणजे 3 सूत्रांचा एक संच जो आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही 3 सूत्र कोणती आहेत आणि ती एकमेकांशी कशी जोडलेली आहेत? हो, ही त्रिसूत्री म्हणजे या मार्गावरील 3 महत्वाची उपकरणं आहेत असं म्हणूया. ठीक आहे. यातलं पहिलं आहे साधना. साधना म्हणजे नियमित ध्यान किंवा उपासना. याला आपण मनाचा व्यायाम म्हणू शकतो. जसं शारीरिक व्यायामाने शरीर सुदृढ राहतं, तसं नियमित ध्यानाने मनाला स्थिरता मिळते. विचारांचा गोंधळ कमी होतो. हो, विचारांचा गोंधळ कमी होतो आणि मन शांत होतं. आणि दुसरं सूत्र आहे स्वाध्याय. आता याचा अर्थ फक्त धार्मिक ग्रंथ वाचणं इतकाच मर्यादित आहे का, की आजच्या काळात याचा काही वेगळा अर्थ लावता येतो? नाही, इथे स्वाध्यायाचा अर्थ खूप व्यापक आहे. अर्थात यात धर्मग्रंथ आणि तत्वज्ञानाचा अभ्यास येतोच, पण त्यासोबतच उत्तम विचारवंतांची पुस्तकं वाचणं, प्रेरणादायी साहित्य वाचणं, किंवा अगदी एखादा माहितीपूर्ण पॉडकास्ट ऐकणं. बरोबर, ज्यामुळे तुमच्या विचारांना नवी दिशा मिळते, हे सर्व स्वाध्यायातच येतं. स्वाध्यायाचा मुख्य उद्देश बुद्धीला योग्य ज्ञान आणि विचारांनी प्रकाशमान करणं हा आहे. अच्छा. तुम्ही जे काही वाचता, ऐकता ते तुमच्या विचारांचं खाद्य बनतं. आणि तिसरं सूत्र सत्संग, जे मला वाटतं आजच्या डिजिटल युगात खूपच महत्वाचं आहे, जिथे आपण कोणाच्या संगतीत आहोत हे ठरवणं खूप अवघड झालंय. निश्चितच. सत्संग म्हणजे सज्जनांचा, चांगल्या विचारांचा लोकांचा सहवास. आपण ज्यांच्यासोबत वेळ घालवतो त्यांच्या ऊर्जेचा आणि विचारांचा आपल्यावर नकळतपणे परिणाम होत असतो. याला एका सुंदर उदाहरणाने स्पष्ट करता येईल. समजा एक विझलेला कोळसा आहे आणि एक पेटलेला. ठीक. जर तुम्ही विझलेल्या कोळशाला पेटलेल्या कोळशाच्या जवळ ठेवलं तर काही वेळाने तोही आपोआप पेटायला लागतो. सत्संग तसंच काम करतो. सकारात्मक आणि ज्ञानी लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मनात आपोआप चांगल्या भावना आणि विचार निर्माण होतात. म्हणजे ही तिन्ही सूत्र एकमेकांना पूरक आहेत असं दिसतंय. अगदी. स्वाध्यायातून मिळालेले विचार साधनेदरम्यान मनन करण्यासाठी उपयोगी पडतात आणि सत्संग या दोन्ही गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देतो. बरोबर. या तिन्हींच्या एकत्रित परिणामामुळेच अंतःकरणात शांतीचा दीप प्रज्वलित होतो. ही कल्पना खूप प्रभावी आहे. ही एक प्रकारची इकोसिस्टम आहे. एक गोष्ट दुसरीला मदत करते आणि दुसरी तिसरीला. यातून एक सकारात्मक चक्र सुरू होतं. आत्तापर्यंतची आपली चर्चा ही बरीचशी वैयक्तिक पातळीवर होती. आत्मपरीक्षण, ध्यान, वाचन. पण लेखनात केवळ स्वतःपुरता विचार नाहीये, तर बाह्य कृतीवरही भर दिलाय. त्यातही निस्वार्थ सेवेचं महत्त्व सांगितलं आहे. माझा प्रश्न हा आहे की दुसऱ्यांची सेवा केल्याने स्वतःची आध्यात्मिक प्रगती कशी होते? हे थोडं विरोधाभासी नाही का वाटत? वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण यात एक खूप खोल मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक सत्य दडलेलं आहे. ते काय? आपण बहुतेक वेळ मी आणि माझं याच विचारात अडकलेलो असतो. माझी प्रगती, माझ्या समस्या, माझं सुख. निस्वार्थ सेवा आपल्याला या मीपणाच्या छोट्या वर्तुळातून बाहेर काढते. जेव्हा आपण कोणताही स्वार्थ न ठेवता दुसऱ्याच्या उपयोगी पडतो, तेव्हा आपल्या मनातील अहंकाराची आणि स्वार्थाची पकड ढिली होते. अच्छा, म्हणजे आपल्या समस्यांपेक्षा मोठ्या समस्या जगात आहेत याची जाणीव होते. हो, तेही आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सेवेमुळे आपल्याला सर्व जीवांमध्ये एकच चैतन्य किंवा परमात्मतत्व आहे याची अनुभूती यायला मदत होते. जेव्हा आपण दुसऱ्याचं दुःख आपलं मानून ते दूर करायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो वेगळा आणि मी वेगळा हा भेद कमी होतो. यातून करुणा आणि प्रेम या भावना वाढतात. आणि या दृष्टिकोनामुळे मग जीवनातील संघर्ष सहन करण्याची शक्ती पण वाढत असेल? अगदी. दृष्टिकोन विशाल झाल्यामुळे जीवनातील छोटे मोठे संघर्ष सहन करण्याची आंतरिक शक्ती आपोआप वाढते. थोडक्यात सांगायचं तर स्वतःच्या समस्या विसरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दुसऱ्याच्या समस्या सोडवण्यात मदत करणे. हे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलाय. याच संदर्भात वैराग्य आणि संयम या 2 शब्दांचाही उल्लेख आहे. आता हे शब्द ऐकले की अनेकांना भीती वाटते. हो, बरोबर आहे. वैराग्य म्हणजे सगळं सोडून देणं आणि संयम म्हणजे इच्छा मारून जगणं असा एक समज आहे. लेखनात या शब्दांचा व्यावहारिक अर्थ कसा मांडला आहे? हो, आणि म्हणूनच या शब्दांचा योग्य अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. लेखनानुसार वैराग्य म्हणजे वस्तूंना किंवा जबाबदाऱ्यांना सोडून देणं नव्हे, तर त्यातील आसक्ती सोडणे. आसक्ती सोडणे म्हणजे नेमकं काय? एखादं उदाहरण देऊन सांगाल का? नक्कीच. समजा तुमच्याकडे एक सुंदर घर आहे. त्या घरात राहणं, त्याची काळजी घेणं, त्याचा आनंद घेणं यात काहीच गैर नाही. पण
हे घरच माझं सर्वस्व आहे, याच्याशिवाय माझं अस्तित्वच नाही, अशी भावना मनात घर करते, तेव्हा त्याला आसक्ती म्हणतात. अच्छा. वैराग्य म्हणजे हे समजणं की या वस्तू माझ्या वापरासाठी आहेत, त्या माझ्या मालकीच्या नाहीत. त्या आज आहेत, उद्या नसतीलही, पण माझं आंतरिक सुख त्यावर अवलंबून नाही. हीच अलिप्तता म्हणजे खरं वैराग्य. आणि संयम म्हणजे विशेषतः आजच्या जगात जिथे प्रत्येक क्षणी काहीतरी नवीन विकत घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जातो, तिथे संयम कसा ठेवायचा? संयम म्हणजे इच्छा दाबून टाकणे नव्हे, तर त्यांना योग्य दिशा देणे. आपल्या इच्छा आणि भावना घोड्यांसारख्या आहेत. हां, त्यांना मोकाट सोडलं तर ते आपल्याला कुठेही भरकटत नेतील, पण लगाम हातात असेल तर त्याच घोड्या आपल्याला निश्चित ध्येयापर्यंत पोचवू शकतात. संयम म्हणजे तो लगाम. बरोबर. सोशल मीडियावर दिसणारी प्रत्येक गोष्ट हवीशी वाटणं किंवा छोट्याशा गोष्टीवरून लगेच राग येणं हे संयमाच्या अभावाचं लक्षण आहे. संयम म्हणजे विचारपूर्वक निवड करण्याची क्षमता. मला खरंच याची गरज आहे का? ही कृती माझ्यासाठी योग्य आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारणं. म्हणजे वैराग्य आणि संयम हे गुण आपल्याला आतून मोकळं आणि स्थिर करतात. अगदी. आणि लेखनात म्हटल्याप्रमाणे यातून मिळणारी अंतर्मनातील शुद्धता हीच खऱ्या आध्यात्मिक संपत्तीची ओळख आहे. अगदी अचूक. ही शुद्धता आणि स्थिरता कोणत्याही बाह्य संपत्तीपेक्षा अधिक मूल्यवान आहे. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण आत्मपरीक्षणापासून सुरुवात केली, त्रिसूत्रीचे साधनं पाहिली आणि निस्वार्थ सेवा, वैराग्य, संयम यांसारख्या वृत्तींचं महत्त्व समजून घेतलं. यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की ही काही एका रात्रीत किंवा एखादं पुस्तक वाचून मिळणारी गोष्ट नाहीये. अजिबात नाही. आणि हाच या लेखनातील अत्यंत महत्त्वाचा आणि व्यावहारिक विचार आहे. त्यात एक सुंदर तुलना केली आहे. अच्छा. आपण भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी किती कष्ट करतो. कमीत कमी 15-20 वर्ष शिक्षण घेतो, मग नोकरी व्यवसायात वर्षानुवर्ष मेहनत करतो, नियोजन करतो, बरोबर? हो, अगदी. मग आत्मिक संपन्नता, जी त्याहून कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे, ती विनासायास कशी मिळेल? म्हणजे यासाठी सुद्धा सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. हो, नियमित साधना, सद्विचार मनात जोपासणे आणि सात्विक आचरण म्हणजे आपली वागणूक शुद्ध ठेवणे, या गोष्टींची रोजच्या जगण्यात सवय लावावी लागते. हा एक प्रवास आहे, एखादं डेस्टिनेशन नाही. आणि या प्रवासाचा अंतिम फळ काय? या मार्गावर चालल्याने शेवटी मिळतं तरी काय? लेखनानुसार याचं फळ खूप मोठं आणि सुंदर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती या मार्गावर चालायला लागते, तेव्हा तिचं जीवन केवळ यशस्वी म्हणजे सक्सेसफुल होत नाही, तर ते अर्थपूर्ण, मिनिंगफुल आणि समाधानपूर्ण, फुलफिलिंग बनतं. यश बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं, पण समाधान आतून येतं. ही आंतरिक समृद्धी जीवनात एक प्रकारचं स्थैर्य, प्रसन्नता आणि परिपूर्णता आणते. म्हणजे अशी संपत्ती जी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही संकट काळात आपल्या सोबत राहते आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवते. अगदी बरोबर. हीच अंतःसमृद्धी माणसाला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक सुखदुःखात आधार देते आणि त्याच्या मानवी अस्तित्वाला एक चिरंतन, एक शाश्वत मूल्य प्रदान करते. खरंच, आज आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनाच्या आधारे आध्यात्मिक सधनतेच्या अनेक महत्त्वाच्या आणि व्यावहारिक पैलूंवर चर्चा केली. आत्मपरीक्षणाच्या गरजेपासून ते निस्वार्थ सेवेच्या सामर्थ्यापर्यंत अनेक गोष्टी नव्याने उलगडल्या. या सगळ्या चर्चेतून एक मुख्य विचार स्पष्ट दिसतो की आंतरिक समृद्धी ही योगायोगाने किंवा नशिबाने मिळत नाही. ती एक कला आहे, एक शास्त्र आहे आणि त्यासाठी जाणीवपूर्वक, नियोजनबद्ध प्रयत्न करावे लागतात. आणि याच मुद्द्यावर आधारित एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊया. नक्कीच. लेखनात आध्यात्मिक संपत्तीसाठी लागणाऱ्या प्रयत्नांची तुलना भौतिक संपत्ती मिळवण्यासाठीच्या कष्टांशी केली आहे. यावर विचार करता ज्या जगात आपण करिअर प्लॅन, फायनान्शियल प्लॅन, फिटनेस प्लॅन बनवतो, हो, त्याच जगात जर आपण शांती, आत्मजागरूकता आणि संयम यांसारखे आंतरिक गुण विकसित करण्यासाठी तेवढाच विचारपूर्वक आणि नियोजनबद्ध इंटरनल ग्रोथ प्लॅन बनवला, तर आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवात काय आणि कसा बदल घडू शकेल.